हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप सर सध्या आपल्यासमोर आहेत. सर, खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या अत्यंत भयानक परिस्थिती आहे. दुष्काळाच्या छायेत सोलापूर आहे. अनेक शेतकरी सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी पाऊस येईल सर सोलापूरमध्ये? ॲक्च्युली जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस दिसून आला होता. परंतु तो फक्त उत्तर कोकण, पुणे, घाटमाथा, रायगड ह्या रिजनवर जास्त झालेला आहे. आणि पर्जन्य छायेचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत, ज्यामध्ये सोलापूर आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट खूप जास्त आहे. 30 ते 40% जास्त तूट आहे पावसामध्ये, म्हणजेच इतका कमी पाऊस तिकडे पडलेला आहे. त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्रातले काही डिस्ट्रिक्ट, ज्यामध्ये नंदुरबार आणि धुळे, इकडे सुद्धा कमी पाऊस झालेला आहे. आणि आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर ती 4 ते 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस विविध ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. परंतु मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा खूप मोठा पाऊस अशी परिस्थिती येणारे 5 ते 7 दिवस तरी नाही. सर, खरं तर प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील जो सीमावर्ती भाग आहे, जेऊर, अक्कलकोट, उमरगा किंवा या मराठवाड्याच्या सीमेवरती आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती जो भाग आहे, तिथं शेतकऱ्यांनी खरं तर पेरण्या केलेल्या आहेत, परंतु पावसाची सध्याची परिस्थिती नाही. कधीपर्यंत अपेक्षित आहे सर? पाऊस सोलापूरचं स्पेसिफिकली सांगायचं झालं तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता येणारे 5-7 दिवस बिलकुल नाही आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो आणि तो पण सर्वदूर असण्याची शक्यता नाही आहे. कारण आता जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बनलेलं आहे, त्याचा इम्पॅक्ट इतका जास्त आपल्या रिजनवर होण्याचे चान्सेस नाही आहेत. तर त्यामुळं पाऊस पडू शकतो, परंतु त्याचं सर्वदूर नसेल. काही ठिकाणीच हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. आपण पाहिलं की हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे, परंतु मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस येत्या 5 ते 6 दिवसामध्ये पडणार नाही, असा हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप सरांनी सांगितलेलं आहे. तरी शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्या पेरण्या आणि पिकाची खबरदारी घ्यावी, असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. कॅमेरामन तुषारसह मी चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.